नमस्कार मित्रांनो. नमस्कार. नमस्कार. गुड मॉर्निंग. माझ्या बाईमध्ये तुम्हाला सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज बघा पाऊस थांबलेला आहे आणि चला म्हटलं सगळ्यांच्या आवडीची आज मी भाजी करत आहे. रोज म्हणतात की शेंगाची भाजी कर, शेंगाची भाजी कर. मी म्हटलं आज करते, उद्या करते, परवा करते, पण ते शेवटी त्यांच्या इच्छेप्रमाणे आज करावंच लागत आहे. त्यांना भरपूर भाजी आवडते शेंगाची. कोणत्या शेंगा? बरबटीची शेंगाची. त्याच्यामुळे बरबटीच्या शेंगाची आज मी भाजी करत आहे. आणि तुम्ही कशी करता ते मला नक्कीच सांगा. माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. प्लीज कमेंट करायला विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी मराठी छोटी. माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी अगदी मनापासून स्वागत आहे. प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज. चला तर मग मी आता बरबटीच्या शेंगाची भाजी बनवते. आणि कशी बनवते, काय बनवते तुम्ही नक्कीच सांगा मला, ठीक आहे. आज आहे शनिवार आणि शनिवारी मी आता हा कुकर वगैरे सगळं लावलेला आहे. हा कुकर लावलेला आहे आणि ह्या आता शेंगा, ह्या शेंगा घेतलेल्या इतक्या हे 1 पाव शेंगा आहेत. आणि हे कढीपत्ता, मिरच्या वगैरे घेतलेल्या आहे. कढीपत्ता, मिरच्या नाही का, ह्या कढीपत्ता घेतलेल्या आहे, ह्या मिरच्या घेतलेल्या आहे. कढीपत्ता, मिरच्या नाही का, कढीपत्ता, मिरच्या आणि कढीपत्ता असला तर खूपच छान वास पण येतो आणि छान सॉफ्ट पण येतो. त्याच्यामुळे मी कढीपत्ता प्रत्येक भाजीमध्ये टाकते. आणि माझं झाड तसं छोटंसं आहे आणि त्याच्यामुळे 2-3 फांद्या मी तोडून आणते, बाकी नाही आहे नाही का. कारण झाड माझं छोटं आहे आणि दुसऱ्याच्या घरी कशाला जायचं, त्याच्याकरता मी आपल्याच घरी तोडते आणि आपल्याच घरीच करते, ठीक आहे. तर चला मी माझा व्हिडिओ सुरू करते. हाय हॅलो, हाय हॅलो, हॅलो 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 हॅलो, हाय हॅलो हॅलो. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. प्लीज 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 कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. मी मराठी छोटू. भरपूर दिवसाचा मी ब्लॉग टाकला नाही, त्याच्यामुळे असं वाटतं की टाका ब्लॉग नाही का. मी काय बघत आहे माहिती आहे का तुम्हाला? मी ते स्टँड बघत आहे. हां, आता मला हे काढायचं आहे. आता हे बघा स्टँड, हे मला भेटलं आहे. हे आहे, हे याच्यामध्ये सगळं लाईट वगैरे सगळं ओके लागते. टाईम पण सांगते, म्हणजे खूपच छान आहे नाही का. आणि आता मी करते पटपट शेंगा तोडते. पटपट शेंगा तोडून घेते. त्याच्यानंतर पटपट शेंगा तोडते. तुम्ही बघा माझा लाईव्ह, माझा ब्लॉग बघत राहा आणि मला कमेंट करत राहा. प्लीज 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 प्लीज. हाय हॅलो 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 हॅलो. पटपट करते. तुम्ही कशा प्रकारची याची भाजी बनवता ते मला नक्कीच कमेंट करा. आणि मी ही अशा प्रकारची भाजी बनवते. अशा प्रकारची भाजी बनवते म्हणजे मला अशा प्रकारचीच भाजी आवडते, म्हणून मी अशा प्रकारची भाजी बनवते नाही का. ह्या शेंगा चिरायला गेल्या तर खूप वेळ लागते नाही का. त्याच्यामुळं कसं लवकर बनतो.
पटकन मी पटापट करते भाजी. तुम्हाला तर भरपूर आवडत असेल, पण मलाही आवडते भाजी. मलाही खूप आवडते भाजी. माहिती आहे? तुम्ही कशा प्रकारची भाजी रस्स्याची करता की तशी करता, सुकी करता? मला रस्स्याची भाजी नाही आवडत. मी कसं थोडंसं पाणी टाकते, जास्त पाणी टाकत नाही भाजीमध्ये. कारण जास्त पाणी टाकलं भाजीत की मग ती भाजी कशी होते माहिती आहे का? ती कसं पानसट लागते. आणि माझ्या घरी त्याची भाजी कोणी खात नाही. त्याच्यामुळे मला कशी भाजी करावं लागते माहिती आहे का तुम्हाला? बिगर पाण्याची भाजी करते मी. थोडंसं टाकत पाणी नाही, ते पण टाकत नाही. हां, माझ्या घरी हेच आवडते. आज सगळेजण म्हणत होते, 2-3 दिवसापासून ह्या लोकांचा नांदा होता की भाजी कर. मी म्हटलं चला करते, आता भाजीच करते. चला आता तेल टाकते. तेल टाकलं, आता हे टाकते तिखट. थोडंसं जिरं टाकते, थोडंसं धने टाकते आणि थोडीशी हळद टाकते. नाही का, धने पावडर थोडंसं जास्त टाकते आणि थोडं हे मीठ टाकते. माझ्या इथं गॅस पूर्ण बिघडला. आणा करते तर काही आणत नाही. कोणी काय करणार आहे? आपण बाईची जात नाही का? तुम्हीच सांगा. नाही का, बाईची जात करणार तरी काय आहे? हे की नाही, बाईची जात काय करणार आहे? आणा म्हणतो, बिलकुल आणायला तयारच नाही. तर काय करू आपण? नाही का. माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मी मराठी छोटू नागपूर. असाच माझा ब्लॉग बघत राहा आणि हसत राहा, खेळत राहा. हेच आपलं जीवन राहते. लेडीजचं स्वयंपाक करत राहा, आहे की नाही. याच्यासाठी आपण जन्म घेतलेला राहतो की चांगलं करून आपल्या घरच्या लोकांना खाऊ घालायचं. बाहेरचं भेटत नाही. बाहेरचं खूप महाग भेटते, तेही तेवढी चव नसते. सकाळचं संध्याकाळचं सकाळी देतात. आपण कितीही चांगलं दिलं तरी त्या लोकांना नाव नाही राहत. कितीही चांगलं करून घातलं तरी त्यांना नाव नाही राहत, नाही का. तरी पण आपला धर्म आहे की नाही. आपला धर्मच आहे त्यांना खाऊ घालायचा. पटापट शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी सगळ्यांच्या इच्छेप्रमाणे भाजी बनवते. मला तशी भाजी ही आवडत नाही. मला तशी ही भाजी बिलकुल आवडत नाही, पण बाकीच्या लोकांना भरपूर आवडते. त्याच्यामुळे ही भाजी मी करत आहे. ही आहे बरबटीच्या शेंगांची भाजी. आणि पोळ्या शेंगा आणल्या आहेत माहिती आहे का? एकदम पोळ्या शेंगा आहे. पोळ्या शेंगा आहे. तुम्हाला दाखवते मी बदल्यात कशी भाजी करते. माझी तब्येत कशी खराब आहे. आवाज तर येतच आता. आवाज ओळखतच येतो ना तुम्ही. तब्येत कशी येत चांगली माझी? बिलकुल तब्येत नाही आहे चांगली. तरी पण स्वयंपाक करावंच लागते ना. लेडीजने करावंच लागते. स्वयंपाक केल्याशिवाय आपल्या लेडीजचं तर होतच नाही, आहे की नाही. काही करा पण स्वयंपाक करा. तब्येत खराब असो काही असो तरी पण स्वयंपाक करा म्हणजे करा. आणि त्याला जीव घाला म्हणजे घाला, आहे ना. ते दुःख सुख काहीच हो.
हॅलो हॅलो हॅलो. माझ्या ब्लॉग पण तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आहे. माझा ब्लॉग कसा वाटतो तुम्हाला नेहमी सांगा, मला कमेंट करून जा. कमेंट करून कसं सांगू नका, कमेंट करून सांगा. आणि ह्या तुम्ही शेंगा तोडता काय, ह्या कोड्या कोड्या शेंगा आहे ना, तर मग तोडण्यात थोडंसं मजा वाटते. माझ्या दटर नाही आहे ह्या शेंगा, एकदम कोड्या कोड्या शेंगा आहे. कोड्या 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 शेंगा एकदम कोवळ्या. आता आमच्या शेतात आमच्या घरी शेत आहे, शेतामध्ये ना आम्ही एक पोतं शेंगा आणत होतो याचं. आणि इथं कसे विकत घ्या लागते, 1 रुपयाच्या 20 रुपयाच्या पावभर आणि पावभर भाजी होते का, त्याला वरण पाहिजेच. वरण पण केलेलं आहे मी. भात कसा कोणी जेवत नाही, भात पडल्याच्या पडल्याच राहते म्हणून वरण केलेलं आहे मी. आता कसं छान झालाय, आता कांदाही झालाय, छान कांदाही झालाय. आता मी टाकते याच्यामध्ये पाणी, धुवासाठी पाणी टाकते धुवाला. आता धुवासाठी मी पाणी टाकलेलं आहे.